विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजता दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भवादी शेतकरी संघटनेचे नेते सदानंद धारगावे यांनी केले। या जन आक्रोश आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करण्यात यावी, सन 2006 ला पारित झालेला स्वामीनाथन आयोग तात्काळ लागू करण्यात यावा, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे, एकरी 50,000 रुपये अनुदान देण्यात यावे, शेतकरी, शेतमजूर, श्रावणबाळ, विधवा महिला, निराधार आणि अपंग यांना प्रति महिना 6,000 रुपये देण्यात यावे, व्यापारी फेडरेशनला 5 किलो ओलावा घेतात ते रद्द करण्यात यावे, विजेचे बिल तात्काळ माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांकरिता 15 ऑक्टोबरपर्यंत धानाचे काटे सुरू करण्यात यावे, प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना आरक्षण 5% ऐवजी 15% करण्यात यावे, समृद्धी महामार्गाकरिता शेतकऱ्यांची जमीन संपादित करत आहात त्यांच्या जमिनीचा मोबदला ठरविण्यात यावा, शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा झालेला आहे, काही शेतकऱ्यांना शेती गहाण ठेवून बँकेचे आणि सहकारी संस्थेचे कर्ज भरावे लागते, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे आणि शेतकऱ्यांवर नाईलाजास्तव आत्महत्या करण्याची वेळ येत आहे, त्यामुळे शासनाने तात्काळ कर्जमाफीची घोषणा करावी आणि शेतकऱ्यांचे जीव वाचवावे। मागण्या मंजूर न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे। मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भारताचे कृषी मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेले आहे। यावेळी जिल्हाधिकारी भंडारा यांना विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीमार्फत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे अर्ज भरून देण्यात आले। त्यात भंडारा जिल्ह्यातील एकूण 954 अर्ज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सादर करण्यात आले। आज आपण विदर्भवादी शेतकरी संघटनेमार्फत शेतकऱ्याच्या कर्जमाफी संबंधाने विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांना शासनाला कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, याकरिता विदर्भवादी शेतकरी संघटनेनं 954 शेतकऱ्याचे कर्जमाफीचे अर्ज माननीय जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांना विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आले। तरी आपण सर्व शेतकरी बांधवांनी यांची कर्जमाफी झालीच पाहिजे आणि शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, याकरिता आपण सर्व शेतकरी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाकरिता उपस्थित झाले आणि कर्जमाफीचा एक लेखी अर्ज जिल्हाधिकारी साहेब यांना शेतकऱ्याचा दिलेला आहे। तरी तो माननीय जिल्हाधिकारी साहेब हे शासनाला पाठवतील, एवढे बोलून मी माझे 2 शब्द बंद करतो। आज विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आपण भंडारा जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आहोत। त्या निवेदनामध्ये आपण सांगितलं आहे शासनाला का शेतकऱ्यांना जो कर्जमाफी आहे पूर्ण कर्जमाफी झालेली पाहिजे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा जो विद्युत बिल आहेत, अफाट विद्युत बिल आहेत, हे सुद्धा माफ झालेले पाहिजेत, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, जे शेतकऱ्याच्या जमिनी जे नदी पात्रा जवळपास नुकसान झालेले आहे ते नुकसान पात्र म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या मोबदला मिळाला पाहिजे, याकरता आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। अशा अनेक प्रकारच्या मागण्या आहेत या शेतकरी संबंधात। त्याचप्रमाणे जे शेतकऱ्यावर जे अतोनात GSTचा कर लागलेला आहे आणि त्यांच्यावरती जे केमिकल्स आहेत, त्या औषधी आहेत, त्या औषधीवरती सुद्धा GST तयार झालेला आहे आणि ते GSTचा भूदंड आपल्या शेतकऱ्यावर बसतो आहे आणि ते सुद्धा शासनाने GST शेतकऱ्याच्या लागणारा जो बी फर्टिलायझर आहेत, केमिकल्स आहेत, कीटकनाशक आहेत, यावरती GST कमी करून कमीत कमी रुपयामध्ये शासनाला औषधी उपलब्ध करून द्यावा शेतकऱ्यांना, अशी ह्या सगळ्या शेतकऱ्यांमार्फत मागणी आहे। त्याचप्रमाणे जे श्रावणबाळ आहेत, निराधारचे महिने आहेत, अनेक दिवसापासून त्यांचे जे श्रावणबाळाचे महिने आहेत अजूनपर्यंत प्राप्त झाले नाहीत, ते लवकरात लवकर शासनाने द्यावा अशी आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे आणि हे सदर प्रस्ताव शासनाला पाठवून लवकरात लवकर त्यांचं निराकरण करावं अशी आमची इच्छा आहे, विनंती आहे। शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे, शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे, शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे, विद्युत बिल माफ झाले पाहिजे, कृषी पंपांना 12 तास लाईन मिळालीच पाहिजे, कृषी पंपांना 12 तास लाईन मिळालीच पाहिजे।